कार कॅमेरा होते काम कंप्लीट करावं लागतं. नंतर प्रॉब्लेम झाला तर परत फोटो घे. सरपंचांची बाईट घेऊन पहिला उपोषण हा खूप वर्षापासून तर कच्चाच रस्ता होता, परंतु हा रस्ता 1 किलोमीटरचा डिस्टन्स हा हिरानंदानीच्या प्लॉटिंगमधून पुढे जातो. तर अनेक वेळा आम्ही निधी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु निधी टाकू शकत नव्हतो, कारण तो प्रायव्हेट लँडमधून पुढे जाणारा रस्ता होता. येणे प्लॉटिंग होती. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केला कंपनीसोबत बोलण्याचा. आज चर्चा करून मार्ग काढू, उद्या करू. तर आता हा उपोषणचा यांचा विषय आल्यानंतर कंपनीने पण हा विषय गांभीर्याने घेतला आणि आम्हाला हे केलं की बाबा तुम्ही जो काय ग्रामपंचायत घ्याल निर्णय तो आम्हालाही मान्य असेल, थोडाफार खर्च तुम्ही करा, थोडा हातबोट लावून आम्ही पण त्या रस्त्यासाठी मदत करूया, असं कंपनीचं आश्वासन आम्हाला आलं. त्याच्यामुळे आम्ही यांना लेखी आश्वासन दिलं की बाबा आजपासून 15 दिवसात तुम्हाला आम्ही हा रस्ता पूर्ण करून देतो, जाण्या येण्यासाठी चांगला हे करतो. आपल्याला सुद्धा माहिती नाही, परंतु आम्ही उद्यापासून आज खडीच्या 1-2-3 गाड्या येतात. उद्यापासून JCB BCB लावून आम्ही लेवलिंग करून त्याच्यावर GSB मारून बिल्डिंग करून पावसाच्या आतमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि साईडने गटर वगैरे पूर्णपणे हे करून देतो. धन्यवाद. वाटतं की आमचा गारमाळ इथे धनगरवाडी म्हणून आहे, भरपूर वर्षापासून वास्तव्यास आहे. तर ते जाण्यासाठी इथं मेन रस्त्यावरून आमचा एक मातीचा रस्ता खाली होता. तो मातीचा रस्ता कच्चा रस्ता होता, म्हणजे तो आणि पूर्वीपासून तो वहिवाटीचाच रस्ता आहे, परंतु पूर्वीपासून वापरतो. तर तो पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये खूप पाऊस पडला की पूर्ण वाहून जातो आणि त्यात खूप अडचणी गावाल्यांना होत असतात. त्याच्यामुळे त्यानंतर आम्ही मागणी केली ग्रामपंचायतीकडे, ह्या रस्त्याकडे लक्ष देऊन काहीतरी आम्हाला जाण्या येण्यासाठी सुविधा करा. तर ग्रामपंचायतीने भरपूर वेळा प्रयत्न केला का हिरानंदानीची जागा वगैरे मध्ये येत होती. त्यानंतर त्यांनी विचार केला की त्यांच्याशी बोलणं केलं की आम्हाला रस्त्यासाठी परवानगी द्या वगैरे. तर तसं काय अजूनपर्यंत त्यांची हे मिळाली नव्हती परमिशन. तर त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीला खूप विनंती केली की पावसाळ्यात आमचं खूप हाल होतं, तिथं राहणाऱ्या सर्वच लहान मुलं असतील, शाळेत जाणारे महिला असतील, अशा रोज येणं जाणाऱ्या, तर त्यांच्यासाठी खूप त्रास होत होता. तर त्यानंतर आता आम्ही त्यांना पुन्हा एकदा हे केलं, विनंती केलेली, पण शेवटला नाही झाल्यानंतर आता आम्ही आज 13 तारखेला उपोषणाला बसलो होतो. आमरण उपोषण होतं आमचं. तर त्यानंतर उपोषण आम्ही बसलो होतो. त्यानंतर सरपंच उपसरपंच यांनी आम्हाला आश्वासन देत होते की तुम्हाला आम्ही बघतो रस्त्याचं वगैरे करून प्रयत्न कंपनीशी बोलून आम्ही विचार करतो. पण त्यांना बोललं की आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे आणि लेखी आश्वासन त्यांनी आता दिलं आहे ग्रामपंचायतीकडनं आणि त्यांनी दिलं की आता आम्ही चालू करतो आहे, आजच काम चालू करतो आहे. कंपनीशी चर्चा वगैरे झाली आमची आणि चालू करतो आहे काम आणि ते काम लवकरात लवकर व्हावं असं आमची विनंती आहे सगळ्यांची.